दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव. बोल आता. ज्यावेळी मी या रूम मध्ये आले तेव्हा पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतंस की तुझ्या या देवांना हात लावायचा नाही म्हणून. आणि मी तुला विचारलं होतं की नमस्कार केला तर चालेल. पण रूपा, आज मी 2 पावलं पुढे जाऊन या देवांची पूजा केली. कारण मला या देवांचीच दया आली. तुझ्या या अशा बेताल वागण्यापुढे यांनी हात टेकलेत असं वाटतं. असं वाटतं की देव तुझ्या सोबत नाहीच आहेत, तुझ्या कैदेतच अडकलेत. आय एम सो सॉरी रूपा, but your worshipping is just like a criminal doing his puja and all that. क्या करती हो तुम? ऐसा क्या करती हो जो भगवान तुम्हारा साथ दे? अगर इस दीवार पर तुम और भगवान की तस्वीर लगाओगी ना तब भी कुछ नहीं होगा. तुझं नेमकं कसं झालंय माहितीये रूपा? इतरांना जसं गृहीत धरतेस ना तसं या देवांनाही गृहीत धरतेस तू. It's like one ritual is enough for you and you rely on him. दोन ओळींची छोटी गोष्ट सांगते तुला. एकदा मानव आणि देव यांच्यात मोठी लढाई झाली. तेव्हा मानव देवांना खूप भारी पडले. देवांची पळताभुई थोडी झाली. मग देव इकडे तिकडे लपण्याची जागा शोधू लागले. आणि शोधता शोधता मानवाच्या हृदयात जाऊन लपले. तेव्हापासून देव मानवाच्या हृदयात आणि मानव देवांच्या शोधात भटकतोय. पण मानवाला स्वतःच्याच हृदयात डोकावून पाहायचं कळतच नाही. अंडरस्टँड? नाही म्हणजे संस्थेचा इतिहास जर लक्षात घेतला नाही म्हणजे तर मला काय म्हणायचं आहे, संस्थेचं उद्दिष्ट शिक्षण आहे. तर मग हे जीव घेणे हल्ले होण्यामागचं कारण काय मिसेस देसाई? त्याचं कारण माझं वैयक्तिक कोणाशी भांडण वगैरे नाहीये, त्यामुळे ते संस्थात्मकच आहे. याचा अर्थ संस्थेच्या काही कारणांमुळे तुमच्यावर हल्ला झाला असं सुचवायचं का तुम्हाला मॅडम देसाई? मी काही सुचवण्यासाठी नाही, पण या हल्ल्याच्या मुळाशी जाता यावं म्हणून सांगते. देसाई मॅडमवर झालेला हल्ला लक्षात घेता आपण त्यांना पोलीस संरक्षण द्यायला नको? माफ करा, निर्भयतेने जगण्यासाठी अभय मागण्याची मला गरज वाटत नाही. माझा तो स्वभावही नाही. आणि मला मारलेला हा दगड मी माझ्या या संस्थेवर, शिक्षण कार्यावर आणि स्त्री शक्तीवर मारलेला दगड समजते. आणि मग अशा दगडाच्या कितीही राशी पडल्या ना तरी देवकी देसाई आपल्या निश्चयापासून तसूवरही हलणार नाही. पण हल्ला संस्थेच्या मालमत्तेवर अथवा विश्वस्तांपैकी कोणावरही नव्हता, फक्त तुमच्यावर झाला. हे कसं दुर्लक्षित करता येईल? मी आज इतकी वर्ष या गावात राहते. उघडं पुस्तक आहे माझं आयुष्य. म्हणजे माझ्यावर झालेला हा हल्ला संस्थेच्या मालमत्तेवर किंवा तुमच्या कोणावरही का झाला नाही याचं कारणही स्पष्ट आहे. ही शाळा जर बंद झाली तर ही जागा त्यांच्या हातात जाणार. आणि जोपर्यंत मी ही शाळा चालवते तोपर्यंत मी हे होऊ देणार नाही. त्यामुळे मग मला संपवायचं. बस नमस्ते मुलींनो, कशा आहात तुम्ही? मी मस्तच. बरं का नवीन कविता वगैरे शिकलात की नाही? चला मग म्हणून दाखवा. हिरव्या हिरव्या झाडीचे जंगल, तेथे आमच्या आजींची समाधी मंगल. तेथे नाही बाळांना थोरांना आळस, हालते डुलते आजींची तुळस. व्हेरी गुड. मध्ये मध्ये खेळताय.
अरे गार्गी, ते राहू दे. काय झालं? कशाचा? अरे डोक्याला हे बँडेज का आहे? हे पडलो, पाय स्लिप झाला आणि पडलो. बरं तू कधी आलीस? आईस भेटली का? नाही ना, जा तिकडे मोठ्या बिल्डिंग मध्ये जा, भेट. जा जा जा, भेट भेट. तुला काय झालंय आई? मला काय झालंय? काय झालं ना ते कळलंय मला. कोण होती ती माणसं आणि ती माणसं तुझ्या जीवावर का उठली आहेत? गार्गी, हे सगळे शाळेच्या संदर्भातले प्रश्न आहेत आणि ते सोडवायला ती माणसं आहेत. तू यात नको पडूस, तुझा काही संबंध नाहीये. पण तुझ्याशी तरी संबंध आहे ना माझा. उद्या जर तुझं काही बरं वाईट झालं तर रडण्याचा अधिकार आहे ना मला. का तेव्हाही काही संबंध नसणार तुझ्या तत्वानुसार? विल यू प्लीज टेल मी आई? तू घरी जा गार्गी, फ्रेश हो. मी पण येतेच आहे घरी, एकत्र मिळून जेऊया. गेला का राग सकाळचा? काय ना बेटा, इथल्या ताणतणावात त्रासात तू गुंतून पडू नयेस म्हणून तुला या सगळ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. ऐकतेस ना? आजीने चांगलं समजवलंय मला. पण ते जर सकाळी तू मला जवळ घेऊन समजवलं असतंस ना तर मला जास्त आवडलं असतं. एनिवेज, आज जर बाबा असते तर तुझ्यावर हल्ला करण्याची कोणाची हिंमतच झाली नसती. ए आई, काय ग? मी परवा पुण्याला आयुकात गेले होते. तिथे खगोलशास्त्रावर खूप चांगलं काम चालू आहे आणि तिथला परिसर इतका सुंदर आहे. आणि तुला माहितीये, डॉक्टर नारळीकरांनी न्यूटन ज्या झाडाखाली बसला होता त्या सफरचंदाच्या झाडाचा एक वंश आणून तिथे लावलाय. कूल ना? अरे वा, बघायला हवं. म्हणजे खरं तर आपल्या शाळेतल्या मुलींनाही दाखवायला हवं. आणि तिथेच मला त्या संस्थेची वेबसाईट सुद्धा मिळाली. कुठल्या? जिथून आपण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाने एखाद्या ताऱ्याला एक नाव देऊ शकतो, एक ओळख देऊ शकतो. येस, मी सुद्धा मध्यंतरी ना कुसुमाग्रजांच्या नावाने एक तारा ओळखला जाणार असं कुठेतरी वाचलं होतं. त्याचं काय? आपणही एका ताऱ्याला बाबांचं नाव देऊया ना. काय झालं आई? आई प्लीज ना. मग आभाळातून बाबा आपल्या दोघींना बघतील आणि अशा चांदण्या रात्री आपणही बाबांना बघू शकू. किती वर्ष झाली का बाबांना जाऊन? 20. 19 की 20? तू म्हणालीस मी झाली आणि बाबा गेले. सांग नाही, बाबांनी मला हातात घेतलं होतं. माझी गोळी घ्यायची वेळ झाली. गारठा वाढत चाललाय, तू पण आज झोपायला चाल. बाळा, काय ग? काय झालं? अगं काय झालं बाळा? नेहमीच साची बाबांचा विषय काढला की आई अपसेट होते. आजी,
मला नेहमी एक प्रश्न पडतो, आपल्या घरात एकतरी बाबांचा फोटो का नाही? सांग ना, का नाही? तुझ्या आजोबांचा तरी फोटो कुठे आहे बाळा? तिला आपल्या भावनांचं प्रदर्शन केलेलं नाही आवडत. सावित्रीबाई, जरा काळजी घ्या स्वतःची. उगी धावपळ करू नका. आता तिला काय काळजी घ्यायला सांगते? आता मीच तिची काळजी घेणार. हो गार्गी, लाडवा चढावा नेतेस का ग माझ्या शिऱ्यासाठी? हो, प्लेननी जायचं असताना आता प्रॉब्लेम आला असता. आपल्या एसटीत काय कितीही सामान ठेवू शकतो. किती सामान ठेवू शकतो? सांभाळून न्यावं लागेल. पुण्याचे भामटे प्रसिद्ध आहेत. बारीक लक्ष ठेवावं लागतं. हो ग, पण जर आईसाहेबांना सांगा, त्यांची लेक निघालीये, पुण्याला चालली आहे शिकायला. काय आहे की नाही? सासरला जायला निघालीस ना तरी ती हातातलं काम टाकून यायची नाही. झाली निंदा नाल्यास ते करून. अगं, तू जाणाऱ्या आठवणीत लख्ख होतं, पण म्हटलं मी उशिरा आले तर तू तेवढाच वेळ घरात थांबशील आणि मग तुझ्या सहवासाचा लाभ मिळेल आम्हाला. थँक्स आई. सावकाशचा बेटा. टेक केअर. सावित्रीबाई, टेक केअर. सांभाळून जा. आता उगाच रडू नकोस. चल चल, सांभाळून जा ग. हो, येऊ ताई. ये. आता काय आकाशातल्या चंद्रतारांमध्ये स्वतःचा बाप शोधायचा नाद लावणार आहेस तिला? अगं, किती किती पद्धतीने तिच्याशी खोटं बोलशी तिचा बाप मेलाय म्हणून. अगं, काय ते खरं सांगून टाक ना.